महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग गोखिवरे एव्हर्शन सिटी वसई येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे। कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते झाले आहे। यावेळेस वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोवीर यांच्यासह वसईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते। या कार्यालयात येथील विभागीय अध्यक्ष संदीप शिंदे हे विभागातील नागरिकांचे समस्या हेतूचे काम पाहतील। विभागाध्यक्ष संदीप शिंदे या भागात सक्रिय राहून जनतेच्या समस्येचे निवारण करण्यात तत्पर दिसतील हे त्यांच्या कार्यावरून पुढे दिसेल। तुम्ही सगळेच याच्याबरोबर उभे राहा। जिथे कुठे पक्षाची गरज लागेल तिथे पूर्ण ताकदीने पक्ष याच्या सोबत असेल एवढं। शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। वसईमध्ये एक उपशाखा इथे तयार झालेली आहे आणि काय हेतू आहे आणि कशा पद्धतीचं हे पाऊल घेतलेलं आहे? वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळपास 100 शाखा आहेत आणि आमचा हेतू हाच आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेतून लोकांची उत्तमातली उत्तम कामं झाली पाहिजे। जे कोणी आमच्या शाखेत येतील, जे कोणी गरजू आमच्या शाखेत येतील त्यांचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या शाखेतनं व्हावं म्हणून या शाखेचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आमचे संदीप आहेत, त्यांनी या शाखेचं आज उद्घाटन केलेलं आहे। मला असं वाटतं की इथे जो कोणी येईल त्याला नक्की न्याय आमच्या पक्षातनं दिला जाईल एवढं नक्की। आणि काय म्हणाल इथचे जे कार्यकर्ते आहेत, जसं ठाण्याचा तुमचा दबाव किंवा त्या पद्धतीचे कार्यकर्ते या वसईमध्ये तुम्ही कसं पाहता त्या कार्यकर्त्यांना? मला वाटतं की वसई विरार ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे। ज्या अर्थाने मागील 4-5 वर्षामध्ये इथे झालेले मोर्चे असतील, आंदोलनं असतील, पाण्याचा विषय असेल किंवा कोविडच्या काळात झालेला भ्रष्टाचार असेल, आम्ही जी आंदोलनं केली त्या सर्व आंदोलनांना न्याय मिळालेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो। पुढे काय कसं काय कारकिर्दी राहणार आहे या सर्वाला कार्यकर्ती आमची पुढची कारकीर्द ही उत्तम राहणार आहे कारण आमच्याकडे काम करणारा एक कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी आहे आणि त्यांना घेऊन उत्तम काम आम्ही या शहरात करणार। शहर सुंदर शहर आहे, वसई विरार हरित शहर आहे। या शहराचं नाव हे साता समुद्राकडे पार जावं याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल। धन्यवाद। कसं पाहता तुम्ही या कार्यालयाला घेऊन? मगाशी तुम्हाला जाधव साहेबांनी आम्हाला सांगितलं की या शाखेतून हे उत्तम काम करण्यासाठी आम्ही केलेलं आहे। लोकसेवेसाठी शाखा आहे, लोकांच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी शाखा आहे आणि लोकांना आम्ही ती सवलत देणारच आहेत की त्यांची कोणती अडचणी असतील ते आम्ही दूर करणार आहोत। या माध्यमातून या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे। एक गोखिवरा तुमची मुख्य शाखा आहेच, परंतु इथे ओपनिंग करण्याचं याच एरियामध्ये तुम्ही हे ओपनिंग झालेलं आहे तर त्याच्याबद्दल तुमचं कसं पाहणं आहे? येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका लागणार आहेत, त्यासाठी या काही अंतरावर शाखेची गरज आहे। लोकसंपर्क झाला पाहिजे, जनहिताची कामं झाले पाहिजेत, त्या निमित्ताने शाखेचं उद्घाटन केलेलं आहे। धन्यवाद। आज तुमच्यासाठी इथे शाखेचं ओपनिंग झालेलं आहे आणि तुम्ही विभाग अध्यक्ष आहात। तुमच्या विभागामध्ये तुमच्यासाठी एक शाखा ओपन करण्यात आलेली आहे। कसं कार्य राहील लोकांपर्यंत पोहोचण्याचं किंवा लोकांसाठी काय तुमचं पुढचं पाऊल आहे? लोकांसाठी आम्हाला पूर्ण काम करायचे आहे। लोकांचे इथे भरपूर प्रश्न आहेत ते आम्हाला आमच्या पक्षाच्या तर्फे सॉल्व करायचे आहेत। आम्ही हे पूर्ण प्रयत्न करू, आमच्या शाखेमधनं जेवढे प्रॉब्लेम सॉल्व होतील लोकांचे तेवढे आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करू। काय समस्या आहेत ज्या या विभागामध्ये जे तुम्ही अजून असं हे केलेलं आहे की म्हणजे बघितलेलं आहेत आणि त्याला तुम्ही आता पुढे हे करणार? खूप अशा समस्या आहेत। लाईट आपल्या इथे बरोबर नाही, पाणीचा प्रश्न आहे, खूप असे काही समस्या आहे, लोकांना त्रास आहे।